तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा आपल्या संदीप आरगडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो पहा, आपण 1.0, 2.0, 3.0, 4.0, 5.0, 6.0 कंप्लीट केल्या, दररोज प्रॅक्टिस करतोय। आता 7.0 चा नंबर। बूस्टर टेस्ट सिरीज म्हटलं तर कंटिन्यू पेपर सोडवतोय। बूस्टर दररोज बूस्ट मिळतोय, दररोज आपण पेपर सोडवतोय, लगेचच्या लगेच तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय। आपल्याला नक्की अडचण काय येते, 20 प्रश्न सोडवताना गणित बुद्धिमत्ताचे नक्की अडचण काय येते, आपला स्कोअर पेक्षा चुकलेले प्रश्न त्याच्यावरती काम करणं ही आपली मेन जबाबदारी आहे। सगळ्या विद्यार्थी मित्रांनी ते काम करत राहिलेत, त्याचंच आउटपुट गणिताची आवड नव्हती, आवड निर्माण झाली। 1 आकडी मार्क मिळणारे विद्यार्थी 2 आकड्यांचा विचार सहज करायला लागले। आता आपण खरी कॉम्पिटिशन मध्ये आलोय। 20 पैकी 15 प्लस सर येतात म्हणजे येतात, आणणार त्या प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण झालाय, कारण दररोज टेस्ट सिरीज सोडवतोय। येणारा काळ जो आहे याच्यामध्ये पण लाईटली घ्यायचं नाही, याच्यामध्ये पण दररोज पेपर सोडवायचा आहे, सुट्टी द्यायची नाही, लक्षात ठेवा। कळलं? तुम्हाला लक्षात आलं असेल की दररोज प्रॅक्टिस करणं किती गरजेचं आहे, कारण गणित हा विषय सरावाचा विषय। जो सराव रेग्युलर करणार तो जिंकणार, 100% जिंकणार। मी सांगतोय ती गोष्ट करत राहा, फक्त तुमचं स्वतःलाच तुमचं आउटपुट तुम्हाला कळून जाईल। रिझल्ट एग्जाम मध्ये तर आउटपुट दिसणार आहे हो, पण डे बाय डे परिणाम जो आहे तो तुमचा तुम्हाला कळेल, तो जाणवतोय। जे विद्यार्थी मित्र जुने आतापर्यंत बूस्टर सोडवले त्यांना जाणवतोय, जे नवीन विद्यार्थी त्यांनी फक्त आजमवा, दररोज एक पेपर सोडवा, वेळ लावून सोडवा। आपल्या संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाच्या टेलिग्राम चॅनलला दररोज 12 वाजता ह्या टेस्ट सिरीजचा पेपर शेअर होतो। त्याच्यानंतर त्याची जी काय व्हिडिओ एक्सप्लेनेशन असतं, ते व्हिडिओ एक्सप्लेनेशन आपल्या ॲपमध्ये बूस्टर 7.0 नावाची बॅच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातं। क्लिअर आहे? या बूस्टर 7.0 चे सुद्धा पहिले 3 पेपर आपण यूट्यूबवर टाकणार आहोत। यूट्यूबवर ह्यासाठी की तुम्हाला चेक करायचं की पेपरमध्ये होतंय काय, कशा प्रकारे एक्सप्लेनेशन होतंय। आपलं कसं असतंय, क्लिअर दाखवतो मी असं आहे, देन तुम्हाला वाटलं की मला टेस्ट सिरीज जॉईन करणं गरजेचं आहे, आणि फक्त नॉमिनल फीजमध्ये कितीतरी विद्यार्थी मित्रांचे मला मेसेज येतात, एवढ्या टेस्ट सर फक्त 110 रुपयाच्या फीमध्ये सर कोण देत आहे, एवढे सगळं तुम्ही कष्ट करा, मी कष्ट करा, लक्षात ठेवा रिझल्ट येईल। क्लिअर आहे? त्यामुळे प्रत्येकाने दररोज पेपर सोडवायचा आहे म्हणजे सोडवायचा। आणि शिवाय जर तुम्हाला प्रामाणिक राहा, जर तुम्हाला प्रिंट काढणं शक्य असेल तर मी क्लिअर सांगेल, शिक्षणासाठी खर्च होऊ द्या, शिक्षणासाठी खर्च करा, तो पुढचं तुमचं भविष्य बदलवणारा घटक असतो। त्यामुळे प्रिंट काढताना उगीच कंजूशी करू नका, एक वेळ कपडे घेऊ नका, हाय ती वापरा। जिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज बाकीच्या गोष्टी करता येईल तिथे करा, पण शिक्षणाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू नका। तिथे खर्च करा, तिथे प्रिंट आउट काढा, तिथे नोट डाऊन करून ठेवा, फाईलमध्ये लावा, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। जे गाव खेड्यातून विद्यार्थी मित्र व्हिडिओ पाहत आहेत त्यांना लांब जाऊन शक्य नाही, तर त्यांनी थोडं लेट टेस्ट सोडवा। म्हणजे कसे, 7 टेस्ट झाल्यानंतर 8वी टेस्ट जेव्हा चालू होईल तेव्हा 7 दिवसाचे पेपर, 6 दिवसाचे पेपर कोणाला तरी प्रिंट आउट आणायला सांगायचे। तुम्ही आमच्यापेक्षा 7 दिवस लेट चला, मागची 1.0, 2.0 यांच्यापैकी कोणती सोडवली नसेल ती सोडवा, ती सोडवपर्यंत हे टेस्ट दिली एक पेपर होऊन जाईल, मग याचे पेपर सोडवा। एकदम तुम्हाला प्रिंट आणणं शक्य होईल। आणि ज्यांच्या हाकेच्या अंतरावरती झेरॉक्स दुकान आहे त्यांनी तिथं जाऊन प्रिंट काढा। पुण्यातील विद्यार्थी मित्र तर क्लिअर आहे की ते दररोज सोडवतायच, विषयच नाही त्यांचा, पण बाकीची जी जनता आहे त्यांनी लक्षात ठेवायचं की आपण काय केलं पाहिजे, तर आपण सोडवलं पाहिजे। जर आपण इथंच प्रामाणिकपणा दाखवत नसू तर कुठे ना कुठे त्याचा परिणाम होत असतोय। प्रामाणिकपणे कष्ट करत राहा, शुअर शॉर्ट रिझल्ट येऊन जाईल म्हणजे जाईल। त्यामुळे टेलिग्रामला सगळ्यांनी अटॅच राहायचे, जे आपल्या बूस्टर टेस्ट सिरीजला अटॅच आहे प्रत्येकाने इथं अपडेट मिळत राहते। संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सगळी अपडेट असते। काही कारणास्तव एखाद्या दिवशी व्हिडिओ लेट आला किंवा काही कारणास्तव पेपर शूट नाही झाला, तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला सगळी अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळत राहील। त्यामुळे प्रत्येकाने संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याला अटॅच राहा।
बाकी सगळ्या गोष्टी मी तिथे अपडेट देत राहील मित्रांनो, लक्षात ठेवा. चला मग पहिला पेपर जो आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर झालाय. प्रत्येकाने तो टेलिग्राम चॅनलवरून पेपर डाउनलोड करून, ॲपमध्ये पण शेअर असतो, टेलिग्राममध्येच असतो असं नाही, ॲपमध्ये पण शेअर असतो, टेलिग्राममध्ये पण शेअर असतो. जिथे तुम्हाला प्रिंट काढायला सोपं जाईल तो वापर करा. करेक्ट. मग हा पेपर जो पहिला आहे तुमच्या डोळ्यासमोर पुढे आता पाहिजे. ह्या पेपर तुम्ही आपला जो परीक्षेला पेन वापरणार आहे, लिक्वी फ्लो काय रेनॉल्डचा पेन तुम्ही जो वापरता एक्झाममध्ये, तीच OMR शीट घेऊन पुढे बसा. तिथंच नोट डाऊन करून ठेवा, किती वेळ लागले, किती प्रश्न बरोबर आले, किती चुकले, सगळे नोट डाऊन करून ठेवायची सवय लावा. हे काय कोणाला आपल्याला दाखवायचं नाही की मी 20 पैकी 20 पाडले, 20 पैकी 19 पाडले. नो, डे बाय डे इम्प्रूव्हमेंट स्वतःची परीक्षण करत राहायचे. त्यामुळे ह्या पेपरच्या बाजूला तुमच्याकडे जी हार्ड कॉपी आहे त्याच्या बाजूला लिहा की टाइम किती लागला, वेळ किती गेला ते लिहिणं, बरोबर, करेक्ट किती आले ते लिहिणं, रॉंग किती झाले ते लिहिणं. करेक्ट आहे. मग हे जे रॉंग झाले याचं ॲनालिसिस तुमच्या 2-3 शब्दात तिथं पेपरला लिहायला शिका की काय झालं, वेळ कमी पुरला, मला प्रश्नच कळला नाही, मला माहीत नव्हतं, इथं सिली मिस्टेक झाली, हे झालं ते झालं. हे त्या प्रश्नाच्या बाजूला लिहिलं तरी चालेल किंवा त्या पेपरच्या एका कोपऱ्याला लिहिलं तरी चालेल. आणि तो झालेला पेपर एका फाईलला लावून ठेवा. दुसरा पेपर सोडवल्यानंतर, दुसरा पेपर झाल्यानंतर पहिल्या पेपरचं एकदा उचकटून पाहायचं की आपल्या चुका काय होतात. तिसरा पेपरला होत असताना दुसऱ्या आणि पहिल्याचं परत एकदा ओव्हरलुक करायचं. ही सवय लावा. आपलं असं होतंय, पुढचा पेपर पाठ, मागचं सपाट, त्यामुळं आउटपुट येत नाही. त्यामुळे आपल्याला आउटपुट प्रॉपर पाहिजे असेल तर मी सांगेल त्या पद्धतीने प्रॉपर करायचं म्हणजे करायचं. क्लिअर आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. मग बघा, पहिला प्रश्न आपण पहिलाच पाय चार्टचा प्रश्न घेतलाय. बघा, सध्या आयोगाचा विचार जर केला तर पाय चार्ट हा फेवरेट टाईप आहे. पाय चार्ट 2 प्रकारचा असतो. एक तर पर्सेंटेजच्या बाबतीत विचार केला जातो किंवा डिग्रीच्या बाबतीत विचार केला जातो. टोटल डिग्री 360 डिग्री, टोटल पर्सेंटेज 100. लक्षात ठेवा. म्हणजे या सगळ्यांची बेरीज 100 येणार. क्लिअर माहित असतं आपल्याला. ते मी का सांगतोय, एखाद्या ठिकाणी रिकामी जागा दिली जाऊ शकते, ती काय प्रिंटिंग मिस्टेक नसते, ती वजाबाकी करून काढायला सांगितली असते. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कधी कधी काय होतं, आपल्याला स्पून फिडिंगची सवय लागलेली असते, जेवढं देईल तेवढंच. ओके, असा तो प्रश्न कधी आला नाही सर, मग त्यामुळंच मला कळलं नाही सर. नो, थोडंसं नॉलेज घ्यायला शिका. त्यामुळं पर्सेंटेज आता ह्या डायग्राममध्ये सगळं दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला काही वजाबाकी करायची गरज नाही. आता प्रश्न पहा. इथं तुम्ही जर पाहिलं, वृत्तालेखाचा अभ्यास करून खालील प्रश्नाचे उत्तर द्या. वृत्तालेख काय सांगतोय, एका शाळेत एकूण 1400 विद्यार्थी शाळेत जात असतील तर सायकलने प्रवास करणारे विद्यार्थी, आता सायकलने प्रवास करणारे विद्यार्थी किती आहे, 25%. आणि चालणारे विद्यार्थी यातील फरक काय, चालणारे किती, 35%. यांच्यातील फरक किती रे मित्रांनो, 10%. म्हणजे 10% काढायचे. कशाच्या, 1400च्या 10% विद्यार्थी हे फरक असणार. बस कॅल्क्युलेशन, 0 गेलं, 0 गेलं, 14 गुणिले 10 म्हणजेच 140 विद्यार्थी हा चालणारे विद्यार्थी आणि सायकलवर जाणारे विद्यार्थी यातील फरक आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. एकदम इझी. या टाईपचे प्रश्न येतात. सगळी माहिती वाचत बसायचं नाही. पाय चार्टच्या बाबतीत नेहमी लक्ष ठेवायचं, आपल्याला विचारलंय काय तेवढाच विचार करायचा आणि तेवढं शोधायचं. क्लिअर आहे. चला पुढचा बघा. पुढचा प्रश्न, सध्या जर परीक्षा पद्धती पाहिली तर आपल्याला वेन डायग्रामवरती जास्त फोकस करताना दिसतोय. या वेन डायग्राम मध्ये मी तुम्हाला थोडंसं फसवलंय काय ते बघा. आता एकूण 200 विद्यार्थ्यांपैकी 94 मुलांना हिंदी सिनेमा आवडतो. टोटल विद्यार्थी किती आहेत, 200. त्यापैकी 94 मुलांना हिंदी सिनेमा आवडतो, 76 मुलांना इंग्रजी सिनेमा आवडतो आणि 18 मुलांना दोन्ही भाषेतील सिनेमा आवडतात. तर कोणता सिनेमा न आवडणाऱ्या मुलांची शेकडा संख्या किती. आता इथं ट्रॅप असा होता, 2 घटक आहेत. आवडणारे सिनेमे बघा 2 घटक आहे पाय चार्टच्या नुसार. हा आहे हिंदी सिनेमा आवडणारे, पुढचा जे आहे ते कोणता, इंग्रजी सिनेमा आवडणारे. बरोबर. नेहमी सुरुवात दोघांच्या कॉमन पासून करायची असते. 18 मुलांना दोन्ही कॉमन सिनेमा आवडतात, दोन्ही भाषेतले आवडतात. टोटल हिंदी 94 होते, 94 मधून 18 गेले. 94 वजा जर 18 केलं, 94 वजा जर 18 केलं
तर किती येते बघा 76, म्हणजे 76 इथं आलं. क्लिअर. बर, आता इंग्रजी टोटल 76 आहे. 76 मधून 18 गेले किती राहतात ते 54. क्लिअर. 76 मधून 18 गेले किती राहतात बघा, 76 मधून 18 गेले किती राहतात बघा, 56 का 58, 58. ठीक आहे, 58. ओके. मग आता हे जे आहे, हे जे विद्यार्थी आहेत यांची टोटल संख्या किती झाली बघा, 18 प्लस 58. 18 प्लस 58चा विचार केला तर 76 प्लस 76 किती झाले बाबा, 152 झाले बघा. 152 विद्यार्थी झाले. 152 विद्यार्थी कोणता ना कोणता सिनेमा आवडतोय. मग काहींना फक्त हिंदी आवडतोय, काहींना फक्त इंग्रजी आवडतोय, काहींना दोन्ही आवडतात. यांची दोघांची बेरीज 152 आली. मित्रांनो, 152 विद्यार्थ्यांना काही ना काही आवडतंय. आपल्याला एकही न आवडणारे टोटल विद्यार्थी आहे 200. 200 वजा 152 केलं 48 आलं. पटकन टिक ज्यांनी 48 केलं, हाच तर माझा ट्रॅप होता. आणि ट्रॅपमध्ये तुम्ही जर अडकला असाल तर कळलं नाही तुम्हाला की यांनी मुलांची संख्या नाही विचारली, मुलांची शेकडा संख्या विचारली, टक्केवारी विचारली. मित्रांनो, 48 कितीला, 200ला. 200ला जर 48 असेल तर शेकडा म्हणजे 100ला किती, किंवा गुणिले 100 करा. यांचं जर कॅल्क्युलेशन केलं, 2 2 0 गेले, यांचा भागाकार केलं 24. शेकडा किती विद्यार्थी, 24. करेक्ट आहे बघा. 48 ही टोटल संख्या झाली. शेकडा हा शब्द जो आहे हा थोडासा तुम्हाला गंडवण्यासाठी मी टाकलेला आहे. त्यामुळे ह्या ट्रॅपमध्ये जर अडकले असाल, छोट्या छोट्या गोष्टी आहे जे बाकीच्यांपेक्षा तुम्हाला वेगळं बनवत असतात. त्यामुळे इथे थोडासा फोकस करायचा म्हणजे करायचाच. आता आपण त्या लेवलचे राहिलो नाही, आपण पुढच्या लेवलचा आलोय. कारण एवढे प्रॅक्टिस आपण केलेत, त्यामुळे ट्रॅपमध्ये पण सुद्धा अडकू शकत नाही आपण. एवढी आपली प्रॅक्टिस झाली. मला खात्री आहे तुमच्यापैकी जे विद्यार्थी रेग्युलर सोडवत आहे ते ह्या ट्रॅपमध्ये अडकले नसणार, त्यांचं उत्तर 24च आलं असणार. पण ते काहींना घाई असेल किंवा पटकन टिक करायची सवय जी असेल त्यांनी 1 नंबर सुद्धा टिक केलेला असेल. व्यवस्थित चेक करा. ज्यांनी 1 नंबर टिक केले त्यांनी बाजूला लिहा, आपली घाई होती. घाई करू नको बाळा, तुझं चुकतंय. घाई करून काही फायदा नाही. ह्या ज्या काही सूचना आहेत त्या आपल्या आपण लिहिल्या पाहिजेत. बघा पुढचा प्रश्न. किरणचे वय रामच्या वयाच्या निमपट आहे. किरणचं वय रामच्या वयाच्या निमपट आहे. बर, 5 वर्षानंतर रामचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी होईल. तत्कालीन म्हणजे त्यावेळेच्या. त्याच्या वडिलांचे आजचे वय म्हणजे वडील आहेत, वडील. वडील आजचा विचार करा. वडील आज 55 वयाचे आहेत. 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर वडील कधीचे कितीचे होतील, 60चे होतील. कितीचे होतील, 60चे. 5 वर्षानंतर आज वडील 55चे, 5 वर्षानंतर 60चे होतील. आता 5 वर्षानंतर रामचे वय त्याच्या वडिलां तत्कालीन वयाच्या किती होते, 25 वर्षांनी कमी होते. म्हणजे हा रामभाऊ आहे. रामभाऊचं 5 वर्षानंतर जो वय किती असेल तर यांच्यापेक्षा 25 वर्ष कमी, म्हणजे रामभावाला 35 वर्षाचा. हा कधी 5 वर्षानंतर. आजचा विचार करा 30. करेक्ट आहे. रामभाऊ 30 वर्षाचा. आता रामभाऊवरून काय आलं, किरणचं वय रामच्या वयाच्या निमपट आहे. हा किरण आहे. आजचं वय विचारलंय, किरणचं निम्मा आहे भागिले 2, म्हणजे किरण आज किती वर्षाचा आहे, 15. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट. फक्त वाचन कौशल्य असते. आज हे एका 5 वर्षानंतर एका व्यवस्थित पाहायचं. बघा पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने 2 खुर्च्या प्रत्येकी 660 रुपयाला विकल्या. प्रत्येकी 660 रुपयांना विकल्या. एक खुर्ची विकल्याने त्याला 10% नफा झाला. दुसरी खुर्ची विकल्याने त्याला 20% तोटा झाला. तर त्या व्यवहारात त्याला एकूण किती रुपये नफा किंवा तोटा झाला. आता पहिला व्यवहार बघा. एक खुर्ची 660 रुपयाला विकल्यानं त्याला 10% नफा झाला. म्हणजे पहिली खरेदी आपण X मानली तर काय होईल बघा, याच्या 10% नफा म्हणजे 110/100 म्हणजेच किती तर 660. याच्यावरून पहिली खरेदी X बरोबर काय येईल, 660 गुणिले 100 भागिले 110. कॅल्क्युलेशन करूया. 0 0 गेला, 11 66, 6 गुणिले 100 म्हणजे पहिली खरेदी 600 रुपयाची आहे. पहिल्या वस्तूची खरेदी किंमत 600 आहे. दुसरी खरेदी लक्षात ठेवा बरं का, दुसरी खरेदी
कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. दुसरी खरेदी मी वाय मानली, तर या खरेदीच्या 20% तोटा म्हणलं की मायनस करायचं, 80/100 केलं तर किती येतंय? 660 येते. मग आता यांचं आपण कॅल्क्युलेशन करू. 0 0 गेला, 10 तिकडे न्या, 8 खाली. वाय बरोबर 660 गुणिले 10 भागिले 8. आता 8 म्हणजे 2 2 ने भागूया आपण, 4 4 ने भागूया. बघा 4 ने भागूया, 2 ने भागूया, 2 ने भागलं तर 5 आला, 4 आला. 4 ने भागू, 4 1 4, 4 7 24, 4 5 20. 165 गुणिले 5, 5 वाजा 25, हातचा आला किती? 2, 16 85 2 82, 825. आता खरेदी जर विचार केली दोन्हींची पण खरेदी, तर खरेदी टोटल पहिली किती रे? 600, दुसरी 825, म्हणजे याचा अर्थ 1425. आता ही झाली खरेदी आणि विक्री दोघांची म्हटलं तर 660 660 म्हणजे किती? 660 660. बघा रे, 660 660 किती? 660 आणि 660 दोन वस्तू आहेत ना, म्हणजे यांची विक्री किंमत किती झाली बघा? 1320. यांची वजाबाकी करा, 1320. मग यांची वजाबाकी जर केली तर किती येते? 105 रुपये. काय झाला? तोटा झाला 105 रुपये. म्हणजेच तुमच्याकडं क्लिअर आहे 105 रुपये. हा ऑप्शन तुमच्याकडे क्लिअर असेल बघा. सांगता येणार नाही तुमच्याकडे, यापैकी नाही हे उत्तर असणार, यापैकी नाही, यापैकी नाही. सांगता येणार नाही म्हणण्यापेक्षा यापैकी नाही हा ऑप्शन आहे बघा. इथे तुम्हाला कळलं पाहिजे. तो किती येतोय? 105 रुपये. तो काय येतोय? तोटा येतोय. लक्षात ठेवा, हे कॅल्क्युलेशन आपल्याला क्लिअर कळलं पाहिजे. पहिला डायरेक्ट जर टक्केवारीचा विषय केला असता तर मी डायरेक्ट काय केलं असतं? 100 मानून केलं असतं. गरजच नव्हती याची, गरजच नव्हती याची. पण असा जर आकडा दिला आणि प्रत्येक वेळेस दिलं आणि शेवटी आकडा काढायचा असेल तर याची काय खरेदी होती बघा, याची काय खरेदी होती बघा. टोटल खरेदी काढा आणि टोटल विक्री काढा, यांची वजाबाकी करा. 1320 करेक्ट आहे. आणि 1445 यांची वजाबाकी केली 105. 105 पर्यायामध्ये नसल्यामुळं ऑप्शन नंबर किती बरोबर आहे? 4. यांपैकी नाही. बघा पुढचा प्रश्न काय आहे, तर खालील आकृतीची परिमिती किती येईल सांगितली. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. आता मित्रांनो, हा 10 आहे तर हा 10 होणार, हा 5 आहे तर हा 5 होणार, बरोबर की नाही. आता हा 16 आहे, हा 10 आहे, म्हणजे हा 3 येणार, हा 3 येणार. क्लिअर आहे? ओके. आता मित्रांनो बघा, हा टोटल किती आहे रे? हा टोटल किती आहे रे? टोटल किती आहे रे? 20. 20 पैकी हा किती आहे रे? 11, म्हणजे हा 11, म्हणजे हा टोटल किती आला? 9. मग इथं जर 5 गेले तर हा आकडा किती असेल? 4. मग मित्रांनो 4 कशासाठी? तर इथं पायथागोरस थेरम तयार होतो. 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग म्हणजे 5. इथं पण तसंच, हे 4 राहील, मग आपल्याला 5. मग आपली परिमिती म्हणजे नक्की कोणता घटक आहे? तर परिमिती म्हणजे लक्षात ठेवा, हा इथून चालू केलं इथपर्यंत, हा भाग इथून इथपर्यंत, हा भाग इथून इथपर्यंत, हा पूर्ण भाग इथून इथपर्यंत, हा आणि हा भाग. मग या सगळ्यांची बेरीज करा फक्त. म्हणजे कोणाकोणाची बेरीज? 10 प्लस कोणाकोणाची बघा, 10 इथून सुरू करतो मी. 10 अधिक हे 5 अधिक हे 5 अधिक हे 3, 4चा काही संबंध नाही, तिकडे जायचं नाही, प्लस 11 बर, प्लस 10 प्लस तिकडे 11 प्लस 3 प्लस 5 प्लस 5. बस हो गया. करा बेरीज. 10 आणि 5 15 आणि 5 20, 20 आणि 3 23, 23 आणि 11 34, 44, 44 आणि 55, 55 आणि 10 65 आणि 3 68. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. परिमिती म्हणजे सगळ्या घटकांची बेरीज. इथं ट्रॅप एवढाच होता की हा काटकोन त्रिकोण तयार होत होता, इथं 90 अंशाचा कोण, या दोघांच्या वर्गांची बेरीज म्हणजे 5. आपल्याला परिमिती काढायची, 4चं काही घेणं देणं नाही, फिरायचं होतं. क्लिअर आहे? चला पुढचा प्रश्न. श्यामने एका बँकेकडून 20,000 रुपये चक्रवाढ व्याजाने घेतले. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुक्रमे 2%, 4% आणि 5% दराने व्याज भरावे लागले. तर तिसऱ्या वर्षाच्या शेवटी त्याने किती रुपये भरावे लागले? सिंपल शेकडेवारीच्या बाबतीत जायचं चक्रवाढ व्याज सुद्धा 20,000 गुणिले पहिल्या वर्षी 2% म्हणजे 102/100. हे टोटल आकडा जो आला तो पहिल्या वर्षाचा आला, त्याच्यावर 4% म्हणजे 104/100. हे झालं टोटल 2 वर्षाचं.
त्याच्यावर 5% म्हणजे 105/100. बस यांची कॅल्क्युलेशन करायची. मग यांची कॅल्क्युलेशन जर केली, डबल शून्य गेला, डबल शून्य गेला, हा डबल शून्य, हा डबल शून्य, 2 ने भागलं हा आला 50, 5 ने भागलं हा आला 21, 10 आला. किती? 10. आता परत 5 कितीने भागूया बघा, 2 ने भागूया, हा आला 51, 2 ने भागल्यावर 5, म्हणजे वरती गुणाकार काय येईल? 51 गुणिले 104 गुणिले 21 भागिले 5. चला कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर आपल्याला मिळून जाईल. मग कॅल्क्युलेशन करत असताना पहिला भागाकार करा किंवा काही पण, यांचं भाग गुणाकार करूया. चला आपण यांचा गुणाकार काय येईल? दोघा कोणाचाही गुणाकार करा. 21 चोक बघा 51 तसं ठेवतो मी. यांचा भाग जर दिला तर अजून बेटर. 10 पॉईंट किती उरले? 2. 10.2 ठीक आहे ना. गुणिले यांचा गुणाकार 21 चोक 84 8 8, 21 0 0 आणि 8 आहे तसा 21 1 21, 21 84, म्हणजे गुणाकार किती करायचे बघा, 21 84 गुणिले 10.2. आता 10.2 आहे मित्रांनो, बरोबर. बघूया म्हणजे आकडा काय येतोय 10.2 नुसार. 2 चोक 8, 2 8 16, चला 1, 2 1 2 1 3, 2 2 4, 0 आहे तसा. चला शून्याने गुणल्यावर सगळे 0 0 येतात. परत 2 0 दिले, 1 ने गुणल्यावर 4 8 1 2. चला बेरीज करू. 8 6 7 12, चला 1 किती आला बघा 2 2, म्हणजेच किती आलं बघा. ह्याला पॉईंट द्यायचा आहे मित्रांनो. पॉईंट कुठं देऊया? तर किती घर? एक घर दिलं, म्हणजे 22,276.8. 22,276.8 ऑप्शन नंबर 3. थोडेसे कॅल्क्युलेशनमध्ये आता तुम्ही स्पीडअप झाले पाहिजेत. ह्या कन्सेप्ट ज्या सांगितल्यात सर, चक्रवाढ व्याजाचा विचार जो आहे, जर एकच टक्केवारी लागोपाठ 3 वर्ष असती तर 102 102 102 केलं असतं. प्रत्येक वर्षी व्याजदर बदलतोय, 102 104 105. लक्ष ठेवा, व्याजदर जो आहे तो वाढवायचा म्हणजे 100ला प्लस करायचा. अशा पद्धतीने मांडणी करा. तुम्हाला काय सूत्राची गरज लागत नाही, हे असं लक्षात आलं पाहिजे. एवढी रक्कम भरावी लागेल. बघा पुढचा प्रश्न. एका घड्याळात 10 वाजून 13 मिनिटं झालेत, म्हणजे 13 गुणिले समथिंग, बरोबर. आणि 12 वाजायला 17 गुणिले x मिनिटं कमी आहेत. तर दोन्ही वेळाचा एकच असतील तर घड्याळात किती वाजलेत? म्हणजे x ही अशी किंमत किती टाकू जेणेकरून 12 वाजायला पण ती आहेत. आता 10 वाजून जर विचार केला तर समजा मी खालून ट्राय करूया. 10 वाजून 40 मिनिटं जर विचार केला, 13 गुणिले किती केल्यावर 40 9, 13 गुणिले किती केल्यावर 32 9, 13 गुणिले 2 26, म्हणजे 2, 13 दून 26, म्हणजे 17 दून 34, म्हणजे 12 वाजायला 34 मिनिटं बाकी आहेत. याचा अर्थ 11:26 होते. ते 11:26 नाही 10:26 आहे, म्हणजे हे पण नाही. आता विचार करा. चला पुढचा पर्याय त्यासाठीच मदतीला आहे. 52 आहे. 13 गुणिले 4 13 चोक 52 आणि 17 चोक 68. 12 वाजायला 68 मिनिटं बाकी आहेत. याचा अर्थच असा होतो की 10 वाजून 52 मिनिटं झालेत आणि इथं सुद्धा 10 वाजून 52 मिनिटं झालेत. करेक्ट आहे. म्हणजे x म्हणजे 4 आहे, म्हणजे 10 वाजून 52 मिनिटं जर झाली तर याचा अर्थ 13 गुणिले 4 आणि 17 गुणिले 4 तेवढे मिनिटं बाकी आहे 12ला, म्हणजे 68 मिनिटं बाकी आहे, म्हणजे 10 वाजून 12 मिनिटं झालीत. ऑप्शन नंबर 1 बरोबर. पर्यायांची मदत घ्यायची. थोडंसं पझल टाईप क्वेश्चन विचारला, पर्याय तुम्हाला हमखास मदत करतात म्हणजे करतात. बघा पुढचा थोडासा लेंदी क्वेश्चन होता. आता लेंदी काय, अवघड काहीच नाही, पण थोडासा लेंदी ह्यासाठी टाकला होता की तुम्ही इथं अडकले पाहिजे, तुम्ही वेळ घालवला पाहिजे. हा माझा उद्देश. तुम्ही वेळ जर घालवला असेल तर तुमचे बाकीचे प्रश्नांना साहजिकच वेळ लागणार, कारण का इथे तुम्हाला घाम फुटणार. मोठा प्रश्न आहे, वेळ खावी. सोपा प्रश्न आहे पण वेळ खावी. आपल्याला एक्झाममध्ये एक डोक्यात ठेवायचं आहे, प्रश्न तर सुटला पाहिजे हे क्लिअर आहे, पण कोणता प्रश्न कधी सोडवायचा ह्याची एक कला अवगत असणं गरजेचं आहे. आणि ते आपल्या प्रत्येक विद्यार्थी मित्राला यायला लागली, कारण कोणता प्रश्न स्किप करायचा, कोणता काय करायचा, मी प्रत्येक बूस्टरमध्ये प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. कारण मुद्दा मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवायचा की फक्त ज्ञान नाही घ्यायचं, ज्ञान ॲप्लाय कुठं करायचं हे ज्याला कळलं अडचण येत नाही. कारण ज्ञानी खूप लोक आहेत, पण नक्की ज्ञान त्या वेळेस जर ॲप्लाय करता आलं तर तुम्हाला ती शर्यत जिंकता येते, लक्षात ठेवायचं.
ठीक आहे ना. आपण जसं म्हणतो की नाही रूमवरती आल्यावर मला जास्त 10 मार्क वाढतात, कारण ते तुम्हाला कोणता प्रश्न स्किप करावा कोणता लगेच सोडवावा हे कळत नाही. ह्या गोष्टी अवगत. त्यामुळे ह्या प्रश्नाच्या बाजूला तुम्ही 100% लिहिलं पाहिजे की हा प्रश्न मी शेवटी सोडवायला पाहिजे होता, कारण का वाचण्यामध्ये वेळ जाणार आहे. तसा सोपा प्रश्न आहे पण वाचण्यात वेळ जाणार आहे. आंबा, चिंच, जांभूळ, चिकू, पेरू, सीताफळ अशी प्रत्येक ओळीत 3 याप्रमाणे 6 झाडे कार्यालयाच्या आवारात समोरासमोर आहेत. म्हणजे वरती इथं 3 झाडे आहेत बघा, समोरासमोर आहेत, इकडेही 3 झाडे आहेत अशी. ठीक आहे, 3 झाडं आहेत. पेरूचे झाड ओळीच्या शेवटी नाही, म्हणजे शेवटी कोण नाही, पेरू नाही. बर, जांभूळ व चिंच यांच्या दरम्यान एक झाड आहे, म्हणजे जांभूळ चिंच कोपऱ्याला असणार आहे. चिकूचे झाड पेरूच्या झाडाच्या शेजारी आहे, पेरू मध्ये येणारे त्याच्या शेजारी चिकू असणार आहे. चिकू आणि चिंच कर्णरेषेत समोरासमोर आहे. समोरासमोर म्हणजे डायगोनली कर्णरेषेत असे तिरपे. ठीक आहे, सीताफळाचे झाड त्या ओळीत जांभळाच्या शेजारी आहे. आता वरती 3 कोणते खाली 3 कोणते असं काहीच नाही दिलं, मग आपल्यानुसार जाऊ शकतो. जांभूळ आणि चिंच यांच्या दरम्यान एक झाड आहे, मी खाली जांभूळ घेतो बघा, तुम्ही वरही घेऊ शकता. इथं जांभूळ आहे आणि इथं आहे चिंच, यांच्या दरम्यान एक झाड आहे. क्लिअर झालं. बघा पुढे, चिकूचे झाड पेरूच्या झाडा शेजारी, पेरू माहित नाही कुठं. चिकू आणि चिंच कर्णरेषेत आहे, याचा अर्थ इथं हे असं काय येणार बघा, चिकू आणि चिंच हे कर्णरेषेत आहेत. बरोबर. सीताफळाचे झाड त्या ओळीत जांभळाच्या झाडाच्या शेजारी आहे, इथं आलं सीताफळ. आता पहिलंच वाक्य आहे बघा की पेरूचं झाड कोपऱ्याला होऊ शकत नाही, इथं आला पेरू, राहिला आंबा. ओके झालं. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर प्रश्न असा विचारलाय, कोणते झाड लंब रेषेत पेरूच्या समोर आहे. लंब रेषेत म्हणजे खाली वर, ते आहे सीताफळ. ऑप्शन नंबर 4 बरोबर, करेक्ट. चला पुढचा प्रश्न भूमितीचा घेतलाय बघा. एका शिडीचे टोक 24 सेंटीमीटर उंची असलेल्या भिंतीला टेकवले असता त्या खालच्या टोकांमधील अंतर 7 सेंटीमीटर असेल तर शिडीची लांबी काय. मित्रांनो, हा नक्की काय आहे, तर पायथागोरस थेरम नावाची कन्सेप्ट जी आहे त्याच्यावर आधारित. हे जे आहे ही शिडी, लक्षात ठेवा ही शिडी, आता इतक्या लांबची शिडी नाही, अशी शिडी आहे. म्हणजे ही शिडी बघा अशी चढायला आपल्याला जी लागते ती शिडी आहे. बरोबर. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कन्सेप्ट अशी दिली, हे भिंत जे टोक जे आहेत त्यांच्यामधलं अंतर 24 आहे आणि खालची टोक जी आहे अंतर 7 आहे. तर आपल्याला शिडीची लांबी काढायची. इथं काटकोन त्रिकोण तयार होणार. पायथागोरस थिअरम काय सांगतो, हा जो कर्णवर्ग आहे पायथागोरस थिअरम, कर्णाचा वर्ग बरोबर फर्स्ट जी काय बाजू आहे, फर्स्ट बाजू पहिली बाजू तिचा वर्ग प्लस सेकंड बाजूचा वर्ग, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. कर्णच काढायचा आहे, पहिली बाजू 24चा वर्ग प्लस 7चा वर्ग, 24चा वर्ग 576, 7चा वर्ग 49, यांची बेरीज केली तर किती येते बघा, 9 6 15, हातचा आला 1, 7 1 8, 8 7 15, 8 किती आले 9 6 15, हातचा आला 1, 1 5 12, हातचा आला 1, 625, 625 25चा वर्ग आहे, म्हणजे या शिडीची लांबी आली 25. खरं तर हे पाहूनच कळत असते आपल्याला, एवढी खाटाटोप करायची गरज नाही. 24 आणि 7च्या वर्गाची बेरीज 625, कितीचा वर्ग आहे 25चा. ऑप्शन नंबर 2 बरोबर, करेक्ट. पायथागोरस थिअरम नावाची कन्सेप्ट जी आहे ती इथं क्लिअर. आता अशाही पॅटर्नचे प्रश्न जर आले चुकायला नको. बघा पुढचा एक भूमितीचा प्रश्न विचारलाय जाणून बुजून की तुम्हाला क्षेत्रफळ कळतंय का. खालील आकृतीत रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काय. हे रेखांकित जे दिसतंय लाईन मधलं त्याचं क्षेत्रफळ काढायचंय. मित्रांनो, मोठ्या आकृतीतून हा जर भाग काढायचा असेल तर मोठ्या आकृतीतून हा आणि हा भाग मला वजा करावा लागेल. इथं जर पाहिला तर वर्तुळाचा चौथा भाग आहे 1/4, कळलं ना, चतकोर भाग. मग हा आणि हा 4 भाग जर चतकोर, 4 चतकोर एकत्र केले, 4 कोर एकत्र केले तर एक होते. म्हणजे याचा अर्थ याच्या मधल्याचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर पूर्ण हा बघा 14 आहे 14 आहे 14 आहे 14 आहे, म्हणजे हा कोण आहे, चौरस आहे, स्क्वेअर आहे. म्हणजे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर मोठा जो आहे तो चौरस आहे, चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ मायनस कोणाचं क्षेत्रफळ, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता वर्तुळाचं वर्तुळ क्षेत्रफळ का, तर हे तर चतकोर भाग आहे, 4 चतकोर मिळून एक होतात, म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग, काय वर्ग आहे बाजू, म्हणजे 14चा वर्ग वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ 22/7 पाय r वर्ग ना, 7 × 7
चला कॅल्क्युलेशन करू. 14चा वर्ग 196 मायनस 7ला 7 गेले, 22 7 किती येतं बघा, 7 दुने 14, हातचा आला 1, 7 दुने 14 1 15, 154. यांची वजाबाकी केली तर किती येते 42. म्हणजे छायांकित भागाचं क्षेत्रफळ 42 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. भूमिती सोपं आहे, फक्त फॉर्म्युलेज माहीत पाहिजे, नक्की अप्लाय काय करायचं हे कळलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळं प्रत्येक बूस्टर टेस्ट सिरीजमध्ये 2-2, 1-1, 3-3 गणितं मी भूमितीची घेतोय, जेणेकरून सगळ्या टाईपची क्लिअरिटी झाली पाहिजे. आता ह्या लेवलचा जर प्रश्न आला, चुकन का कधी नाही चुकू शकत. कारण का, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे मोठ्या भागाच्या क्षेत्रफळामधून छोट्या भागात क्षेत्रफळ वजा केलं, मधलं येतं हे आपल्याला कळलं. बघा पुढचा प्रश्न. रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या तुषारच्या आधी, म्हणजे मध्यभागी तुषार दादा आहे, हा तुषार आहे. मध्यभागी असलेल्या तुषारच्या, मध्यभागी उभ्या असलेल्या तुषारच्या आधी 9व्या क्रमांकावर अक्षय आहे. म्हणजे हा अक्षय, हा अगोदर आहे 9व्या क्रमांकावर, म्हणजे याच्यामध्ये 8 पोरं बसलेली असणार कन्फर्म, कारण याच्या अगोदर 9वा म्हणजे हे 8 सोडून. तर नंतर 19व्या क्रमांकावर, म्हणजे याच्या नंतर 19व्या क्रमांकावर हा कोण बसला, विशाल. विशाल जर इथं बसलाय तर क्लिअर आहे, इथं 18 पोरं बसलेत, एकतर कळलं. मग आता हे आलं, ह्याच्या वर किती ह्याच्या खाली किती माहित नाही, तर रांगेत किती एकूण लोक आहेत कन्फर्म सांगता येणार नाही, पण किमान किती लोक असतील सांगता येईल, हे तर आकडा कन्फर्म आहे. म्हणजे ह्या अक्षयचा 1 क्रमांक, हे 8, तुषारचा 1 क्रमांक, विशालचा 1 क्रमांक, हे सगळ्यांची बेरीज 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 18 28, 28 आणि 1 29, टोटल 29 लोक असणार हे कन्फर्म, हे आपल्याला कळून जातं. 19वा म्हणजे मध्ये 18 येणार आहे. क्लिअर आहे, लक्षात ठेवा. तर रांगेत किमान किती मुलं असतील, किमान, याचा अर्थ आपल्याला कळलं पाहिजे. आता हे बरेच जण 18 प्लस हे सगळ्यांची बेरीज करून 29 टिक करणार, करेक्ट आहे, हे उत्तर तुम्हाला वाटते, पण नाही. तिथं ट्रॅप काय होता सर, तर ट्रॅप असा होता, तो तुषार जो आहे तो मध्यभागी उभा आहे, मध्यभागी. आता इथे ट्रॅप चालू होतोय बघा, मध्यभागी उभा होतोय, म्हणजे निदान खाली जर एवढी पोरं असतील तर वरती तेवढी पोरं असतील. मग खाली जर 19 झाली तर वरती पण 19, 19 आणि 19 38, आणि मधला तुषार 1, म्हणजे एवढी तर पोरं असायलाच पाहिजे, म्हणजे उत्तर कन्फर्म नंबर 3. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. हा जो ट्रॅप होता, म्हणून मी प्रश्न बनवताना लक्षात ठेवा, साधे सिंपल बनवत नाही, आणि बनवले तुम्ही कोणत्या ट्रॅपमध्ये अडकणार त्या प्रकारचा पण पर्याय मी देत असतो. यांची बेरीज करणं एवढं नाही, तर हा मधोमध आहे, म्हणजे वरती खाली तेवढी पोरं असणार, म्हणजे असणार. खाली जर 19 असतील तर वरती 19 असणारच. मग मिनिमम आपल्याला 39 विद्यार्थ्यांची गरज आहे, म्हणजे आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. चला पुढचा प्रश्न बघा. 2 रेल्वे गाड्या एकाच स्टेशनवरून निघून एकमेकींच्या विरुद्ध दिशेने निघाल्या. दोघींच्या वेगातील फरक 16 आहे असून 5 तासानंतर त्यांच्यातील अंतर 620 किलोमीटर झाले. म्हणजे 2 गाड्या ह्या अशा विरुद्ध दिशेने निघाल्या, 5 तासानंतर त्यांच्यामधील अंतर 620 झालं. जेव्हा विरुद्ध दिशेने जातात मित्रांनो, डिश करो विश करो डिश टीव्ही, वेगांची काय असते, बेरीज असते, लक्षात ठेवा. हे आपल्याला विरुद्ध दिशेने जाताना आपल्याला माहित असतं. विरुद्ध दिशेने म्हटल्यानंतर किती अंतर 620, किती तासामध्ये 5, v1 प्लस v2. आपल्याला वेग माहित नाही, क्लिअर आहे. 5 ने भागा, 620 भागिले 5 म्हणजे v1 प्लस v2. यांची वजा केली 5, किती आले बघा, 5 1 5, 5 2 10, 5 चोक 20 म्हणजे 124. म्हणजे आता इथं मला कळलं, सोडवायची बाकी गरज नाही, पर्यायाचा वापर करून सिंपल येतंय. कोणत्या 2 वेगांची बेरीज 124 येईल आणि फरक किती येईल, 16. फरक 16 आला पाहिजे. हो 16 आहे, 16 आहे, 16 आहे, 16 आहे का आहे, फरक 16 आलाय, पण बेरीज किती पाहिजे, 124. 124 याची नाही, याची नाही, याची नाही, फक्त याचीच आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट आहे. लक्षात ठेवा, इथं कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कन्सेप्ट तुमचं बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं होतं, आता कितीतरी लाखोवरती विद्यार्थी मित्र अभ्यास करतायत. जर त्या टाईपचा ज्या म्हणतात ना फॉर्मॅटचा प्रश्न आला तर सर आम्हाला क्लिअर येतो, पण थोडा काय फिरवला की आम्हीच फिरतोय सर.
कारण आपल्या कन्सेप्ट क्लिअर नसतात. कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर लक्षात ठेवा थोडंसं PYQ क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवा. म्हणजे आपल्या बूस्टर बरोबर उरलेल्या फावल्या वेळामध्ये काय करू सर, तर PYQ क्वेश्चन सोडवा. सगळे PYQ क्वेश्चन्स आपले तुमच्याकडे असेलच. PYQ बुक हे बघा, मार्केटमध्ये जाऊन विचारा की संदीप आरगडे सरांचं PYQ बुक कोणतं आहे. तर अंकगणिताचं सेपरेट पुस्तक आहे, बुद्धिमत्ताचं आहे, त्यातून PYQ क्वेश्चन सगळे सोडवा. तुम्हाला बूस्टर आणि PYQ या दोनच गोष्टीवर काम करायचं, बाकी काही करायची गरज नाही. 20 पैकी 20 प्रश्न आपल्या ह्या दोन पॅटर्नमध्येच रिफ्लेक्ट होणार. नावं बदलणार, आकडे बदलणार, बाकी पॅटर्न वही रहेगा. बघा तुम्हाला मी विथ प्रूफ दाखवतो. बघा पुढचा प्रश्न. एका शाळेतील 60 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 आहे. शाळेत 60 विद्यार्थी, त्यांचे सरासरी वय 15 आहे. वर्ग शिक्षकासह त्या सर्वांचे सरासरी वय 15.5 वर्ष झालं. तर वर्ग शिक्षकाचं वय काय? मित्रांनो, ज्यावेळेस मी म्हटलंय वर्ग शिक्षकाचं, आठवतही असेल एक ट्रिक छानपैकी सांगितलं होतं. वर्ग शिक्षकाचं वय म्हणजे एखाद्या व्यक्ती ऍड झाल्यानंतर वय जर काढायचं असेल तर लक्षात ठेवा असताना मायनस नसताना, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. असताना नसताना, ढिकताना ढिकताना हे नेहमी लक्षात ठेवायचं. शिक्षक असताना संख्या 60ची 61 होणार, सरासरी 15.5. नसताना संख्या 60 होती, सरासरी 15. मग यांचा गुणाकार आपण करून घेऊया. 61 गुणिले म्हणजे 15.5 गुणिले 61, पटकन करू. 1 ने गुणल्यावर काय 155 येणार आहे, 0. 6 ने गुणल्यावर काय येणार, 6 30, हातचा आला 3, 6 3 आणि 33, हातचा आला 3, 6 1 6 3 9. यांची बेरीज करा 5 5 4 आणि 9, म्हणजे एक पॉईंट द्या 945. 945.5 वजा 15 सक 90, हे 900 आलं, म्हणजे 45.5 आलं. म्हणजे शिक्षकाचं वय 45.5 वर्ष. ऑप्शन नंबर 3 बरोबर. शिक्षक असताना काय परिस्थिती, टोटल वय किती, आणि शिक्षक नसताना टोटल वय किती, यांची जर वजाबाकी केली तर तुम्हाला शिक्षकाचं वय मिळून जातं. लक्षात ठेवा असताना नसताना ढिकताना ढिकताना. बघा पुढे सोपे सोपे प्रश्न शेवटी ठेवत चाललोय मी, कारण आहे आयोग जे स्ट्रॅटेजी वापरतं ते मी वापरणं गरजेचं आहे. 64चं वर्गमूळ तुम्हाला माहिती 8 येत आहे, प्लस याचं वर्गमूळ 0.8 येत आहे, कारण 64चा 2 पॉईंटच्या बदल्यात 1 पॉईंट. याचं पण 8च येणार, पण 4 डिजिट त्या जागी 2 डिजिट 0.08 गुणिले ह्याला गुणिले आहे, याचं वर्गमूळ येणार 100. आता पदावली आपल्याला सांगते की पहिला गुणाकार करून घ्या, म्हणजे 8 प्लस 0.8 प्लस 0 गुणलेत हे 2 पॉईंट गायब, 8 आणि 8 किती 16, 16.8. ऑप्शन नंबर 2 बरोबर. एकदम इझी होतं. वर्गमूळ आणि पदावली दोन्ही गोष्टी करायच्या होत्या. पुढे पहा, सूत्रांचा वापर करायला इथं शिकवणार आहे मी. तो प्रश्न होता a² - b², याचा अर्थ एका कंसामध्ये a + b, दुसऱ्या कंसामध्ये a - b. मित्रांनो आपल्याला अजून एक सूत्र आहे, a² + b² + 2ab, याचा अर्थ a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि याचाच अर्थ मित्रांनो, याचाच अजून एक अर्थ होतो हा स्क्वेअर डबल, हा स्क्वेअर काय डबल. करेक्ट आहे. मग इथं तेच आहे. इथे पहा याच्या जागी मी ते लिहिणार, म्हणजे पहिल्या कंसात 4.3 मायनस 2.2, दुसऱ्या कंसामध्ये 4.3 प्लस 2.2. करेक्ट. छेदाच्या ठिकाणी आता ही फोड कोणाची बघा, हे फोड कोणाची आहे, a² b² ट्वाइस ab, ह्या दोघांच्या गुणाकारात दुप्पटने गुणलं तर ते येते. म्हणजे याच्याच जागी काय येणार आहे, तर 4/3 प्लस 2/2 चा वर्ग येणार. वर्ग म्हणजे डबल लिहायचंय, 4/3 वजा 2/2, दुसऱ्या कंसात 4/3 प्लस 2.2, छेदामध्ये 4.3 प्लस 2.2, दुसऱ्या कंसात 4.3 प्लस 2.2. बघा प्लसचा हा कंस आणि हा कंस गेला, वजा प्लस यांची वजाबाकी केली तर किती आली, 2.1. खाली वजाबाकी केली तर बेरीज केली तर किती आली, की 6 पॉईंट किती आली 5. पॉईंट घालवा, 21/65 हे उत्तर येणार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट आहे. आलं लक्षात. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन. वेन डायग्रामचाच क्वेश्चन घेतलाय बघा. शेजारील वेन आकृतीचा उपयोग करा, त्यात वर्तुळात इंग्रजी, म्हणजे हे जे आहे ते इंग्रजी आहे, वर्तुळात टोटल इंग्रजी आहे. आयतात मराठी, हे जे आहे ते मराठी आहे. आणि त्रिकोणात हिंदी, ह्या जो त्रिकोण आहे तो हिंदी बोलणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. मराठी आणि इंग्रजी
ह्या दोन्ही भाषा बोलता येणारे लोक, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा कॉमन किती आहे? 15. बरोबर, दोन्ही भाषा कॉमन. हे मराठी आणि हिंदी यांचे कॉमन किती? 30. यांच्यातील कितीने कमी आहेत बघा? हे 15 30 पेक्षा कितीने कमी? 15 ने कमी. ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. चला, ताशी 45 किलोमीटर वेगाने धावणारी एक गाडी एक खांब 24 सेकंदात ओलांडते. खांब ओलांडणे, व्यक्तीला ओलांडणे, सिंपल. खांब ओलांडणे म्हणजे डिश करो 20 करो डिश टीव्ही. ह्याच्या डी म्हणजे त्या ट्रेनची लांबी असते. किती वेळात ओलांडते? 24. किती वेगाने? 45. आता वेग जो आहे तो किलोमीटर पर आवर आहे, मीटर पर सेकंद करा 518. बरोबर. चला भाग देऊया. 7 18, 6 24, 3 1 3 15. बघा, 4 5 20, 20 गुणिले 15 म्हणजे 300. हा जो आला तर डी आला. ही ट्रेनची लांबी झाली. आता त्या ट्रेनला खांब ओलांडायचंय म्हणजे काय ओलांडायचे बघा? पूल जर ओलांडायचा असेल तर सिंपल गोष्ट आहे, x + y = tv. हा आपली ट्रिक आहे. लय याच्यावरती ट्रिक झाल्यात, लय प्रश्न झालेत. x म्हणजे ट्रेनची लांबी 300, पुलाची लांबी 375, वेळ किती आहे माहित नाही, पण वेग तर आपल्याला मिळालेला आहे तो किती? ऑलरेडी 45. बरं, याला कन्व्हर्जन करावं लागणार आहे. हे 518. मग आता आपल्याला काय करता येते बघा? यांची बेरीज आली 675 गुणिले 18 छेद 45 गुणिले 5. याचं आलं टी. कॅल्क्युलेशन करूया. 9चा पाडा येतो. 9 दुने 18, 9 5 45. बरोबर. चला, 5 ने भागलं, 5 1 5, 5 3 15, 5 5 25. यांचा भाग जर दिला, 5 दुने 10, 5 7 35, 27 दुने 54. म्हणजे टी बरोबर 54 सेकंद एवढा वेळ जातो. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट आहे. लक्षात ठेवा, खांब ओलांडायचे. सिंपल फॉर्म्युला डिश टीव्ही, डी = टीव्ही. आणि ज्या वेळेस आपण पूल ओलांडतो तर पुलाची लांबी आणि ट्रेनची लांबी फक्त बेरीज करायची, बाकी टीव्ही तोच. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न अंकमालिकेचा प्रश्न घेतलाय. असे प्रश्न हे तुमचा युगो हट करणारे असतात. इथं थोडंसं हटके लॉजिक लावलं होतं. मित्रांनो, तुम्हाला मूळ संख्या माहिती की एवढं चेक करायचं होतं. याच्यातला डिफरन्स जर पाहिला तर 11 आहे, याच्यातला डिफरन्स पाहिला तर 17 आहे, याच्यातला डिफरन्स 23 आहे, याच्यातला डिफरन्स 31 आहे. तर पुढचा डिफरन्स काय येईल? तर त्यासाठी आपल्याला मूळ संख्या माहित पाहिजे. 11 नंतर मूळ संख्या 13 येते, 13 नंतर 17 येते, 17 नंतर 19 येते, 19 नंतर 23 येते, 23 नंतर 29 येते, 29 नंतर 31 येते, 31 नंतर किती येते? 37, 37 नंतर 41, 41 नंतर 43. आता गंमत काय बघा? डिफरन्स आलाय 11, नंतर डिफरन्स 17, नंतर डिफरन्स 23, नंतर डिफरन्स 31, नंतर डिफरन्स 41. म्हणजे इथे 41 डिफरन्स यायला पाहिजे. मग 84 + 41 यांची जर बेरीज केली तर 125 येते. ऑप्शन नंबर 3 बरोबर. हे लक्षात आलं पाहिजे. मूळ संख्यांचा फरक आहे हे क्लिअर तुमच्या लक्षात येऊन जाते. चला पुढचा. ओके, पुढचा प्रश्न बघा. 2025 मध्ये प्रजासत्ताक दिन रविवारी आला होता. म्हणजे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 हा वार कोणता होता? रवी होता. तर आता इथं हे सगळ्यांना कळलेलं आहे सर, प्रजासत्ताक दिन कधी असतो. तुमची जीके जे आहे ते इथं आहे. मराठी भाषा गौरव दिन हा कधी असतो? तर तो असतो 27 फेब्रुवारीला. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मातृभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला असतो. मग मित्रांनो, आता काय कळायचंय? 26 पासून 27 पर्यंत पुढे जायचंय. जानेवारीमध्ये दिवस राहिले किती? 26 पासून 31 पर्यंत 5 दिवस राहतात, 26 पकडायचा नसतो. आणि फेब्रुवारीमध्ये 27 पर्यंत 27 दिवस, 27 + 5 32, 32 भागिले 7 4 बाकी येते. म्हणजे तुम्हाला 4 दिवस पुढे जायचंय. रविवारच्या पुढे 4 जायचंय म्हणजे काय होणार? गुरुवार. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर. करेक्ट. सोपं. बघा पुढचा प्रश्न अक्षर मालिकेचा आहे. मी नेहमी सांगत आलोय, अक्षर मालिका म्हटलं तर ABCD EFG HIJKLM NOPQRST UVWXYZ. बघा इथं काय आहे? ACEGI पुढे काय? ACEGIK म्हणजे ते के ने स्टार्ट होणार. के ने स्टार्ट होणार. ऑप्शन 3 गेला बरोबर. आता सेकंड बघा. सेकंड YV
वाय व्ही, 2 सोडून पुढे, 2 सोडून मागे, 2 सोडून पी, 2 सोडून काय यम, मग 2 सोडून काय जे, के जे. के जे म्हटल्यानंतर 1 गेला. आता येतो तिसरा बी एफ. बी एफ 3 सोडून, जे 3 सोडून, एन 3 सोडून, आर 3 सोडून, मग व्ही 3 सोडून, म्हणजे के जे व्ही. के जे व्ही ऑप्शन नंबर 2 बरोबर करेक्ट आहे मित्रांनो. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा, बूस्टर टेस्ट सिरीज जर म्हटलं तर तुम्ही दररोज एक पेपर सोडवला पाहिजे. कसा बदल होत नाही तो चेक करा. आपलं जे ॲप आहे, हे जे ॲप आहे प्ले स्टोअरला, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाचं प्ले स्टोअरला ॲप आहे. टेलिग्राम चॅनल तोच, यूट्यूब चॅनल तोच, सगळं तुम्ही संदीप आरगडे इन्स्टिट्यूट ह्याला टेलिग्रामलाही जॉईन राहा. आपलं ते यूट्यूबला व्हिडिओ राहत आहे त्यालाही अटॅच राहा. येणाऱ्या काळात रिव्हिजन असेल काय असेल तुम्हाला सगळं जे जे व्हिडिओ असतील प्रिव्हियस इयरचे यूट्यूब व्हिडिओ असतील सगळं मिळत राहील. ह्या ॲपमध्ये तुम्हाला जे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बूस्टर टेस्ट सिरीज आहे, PYQ बॅच आहेत, बाकी बेसिक बॅच आहेत, बाकी फास्ट ट्रॅक बॅच आहे, रिव्हिजन बॅच आहे. तुम्हाला जे लागेल पोलीस भरतीपासून तर UPSC पर्यंत काही लागू द्या आपल्या ॲपमध्ये मिळतंय. त्यामुळं तुम्हाला फक्त एकच सिंपल सांगणं आहे, आपल्या विषयाची तयारी कशी करावी हे आपल्या स्वतःपेक्षा दुसरा कोणी सांगू शकत नाही. उगीच आव आणत बसायचं नाही. आपल्या त्या विषयाच्या खोलापर्यंत जर गेलो तरच आपला रिझल्ट येणार. हे त्रिकाला बाधित सत्य पहिलं मनाला सांगून ठेवा. मग तुम्ही मनाने स्वतःचा अभ्यास केला करा, काही हरकत नाही. जिथे गरज लागेल तिथं मला कॉल करायचा, मला विचारायचं. तुम्हाला वाटलं बॅच जॉईन करायची, इथे नंबर दिले स्क्रीनवरती, तिथं कॉल करा. जे वाटेल ते करा. फक्त एकच, गणितात मागे राहू नका एवढंच मी सांगेल. आणि आज थांबेल. भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.